देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाच्या मतदारसंघातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ शहरात आझाद मैदानात स्त्री साक्षरतेची मुहूर्तमेढ रोवणारे व बहुजन समाजाला शिक्षणाचे अनमोल अधिकार देणारे क्रांतीसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरुवर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पहाटेच्या सुमारास ही अत्यंत लाजिरवाणी व सामाजिक सलोखा व ऐक्य नष्ट करण्याची बाब समोर आली आहे। लोकसभा निवडणुका चालू असताना महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा गैरप्रकार कशावरून करण्यात आला आहे, चिंताजनक बाब आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदान महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूस काळा रंग फेकून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी घटना कळताच सुजाण व जागरूक नागरिकांनी यवतमाळ पोलीस प्रशासन यांना माहिती दिली। पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा आढावा घेत घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला व समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी व तपास चालू करण्यात आला आहे। शहरातील मध्यवस्तीतील हा महात्मा फुले यांचा पुतळा असून या ठिकाणी जाऊन असा प्रकार घडणे ही चिंतेची बाब झालेली आहे। शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत असल्याचे शहरात घडलेल्या या घटनेवरून स्पष्ट झालेले आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही संघटनेच्या वतीने पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले। तसेच सोमवारी संजय येवतकर यांनी शहर ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यावरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवीचे कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। पुतळ्याच्या मागच्या साईडला शाईसारखं म्हणा किंवा काही रबरी पेनसारखं काहीतरी टाकलं गेलं। कोणीतरी समाजकंटकाची ही कार्यवाही आहे आणि अलीकडे इलेक्शनचा दौर सुरू आहे। त्या निमित्तानं कोणीतरी बदमाशाला काहीतरी डावपेच आखायचा असावा असे आम्हाला वाटते। आम्ही सगळ्यांनी काल संध्याकाळी या ठिकाणी गोळा झालो आणि सर्व फुलेप्रेमी लोक या ठिकाणी येऊन त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आणि या ठिकाणची ही घटना शांततापूर्व पद्धतीने कशी निर्माण होईल आणि या समाजकंटकांचा निर्धारण करण्यासाठी माननीय SP साहेबांना, माननीय ठाणेदार साहेबांना आम्ही आज कंप्लेंटसुद्धा दिल्यात आणि माननीय CO साहेबांनी नगर परिषद यवतमाळ यांनी या ठिकाणी हे पुतळ्याचं पूर्ववत करून घेण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे। परंतु या शहरामध्ये, शांततामय असलेल्या शहरामध्ये हा नालायकपणा जर कोणी खर्ची घालत असेल तर त्याची तहकीकात लगेचच SP साहेबांनी आणि माननीय ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि हा समाजकंटक शोधून ते काढतील आणि पुढे अशा प्रकारचं कृत्य होणार नाही याची काळजी घेतील। त्या अनुषंगाने CCTV कॅमेरासुद्धा त्या ठिकाणी लावण्याचं त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे यवतमाळ शहराची शांतता भंग होणार नाही आणि लोक या भूलथापांना आणि बदमाश लोकांना बळी पडणार नाही असं आम्ही या निमित्तानं आवाहन करतो। धन्यवाद।